सुप्रभात. तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस खूप छान आहे आणि आमची सुद्धा सकाळची सुरुवात ही अशी छान झाली आणि काल उर्वीच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचं फंक्शन होतं, त्यामुळे ती छान तयार होऊन गेली होती. हे गुड मॉर्निंग हसून दाखव. तर हा जो उर्वीला मी टी-शर्ट घातलाय ना विठू माऊलीचा, तो तिच्या आत्तूने तिला पंढरपूरवरून आणला होता. सो मी तिला तो आज घातलाय. त्यानंतर ही दोघं जरा खाली राउंड मारायला गेले. म्हटलं आपण बाकीची तयारी करूया. तर आज उपवास आहे म्हणून साबुदाणा वडे बनवायला घेतलेत. अ, पण बराच व्हिडिओ बघितला होता, की साबुदाणे वडे अप्पेपात्रामध्ये सुद्धा छान होतात. कमी तेलात जर करायचं असेल ना, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हटलं आपण सुद्धा ट्राय करूयात. तर असे थोडेफार असे मी गोलाकार करून घेतले. अगदी लाडू वगैरे कसे असतात ना, तसे इतकं छान मजा येत होती हे करायला आणि छान खरपूस त्यांना भाजून घेतलेत. झाकण ठेवल्यामुळे ना खूप छान सॉफ्ट असे तयार झालेत आणि वरून कुरकुरीत आहे. पण त्यानंतर मी त्यांना खायला सुद्धा बोलावलं, कारण त्यांना कसं कुरकुरीत जास्त आवडतं म्हणून त्याने खायला बोलावलं. त्यांना आवडले, पण तरी त्यांचं चाललं होतं, की साबुदाणा वडेच बनव, कारण हे एकदमच आतमध्ये नरम-नरम आहेत. सो मी साबुदाणा वडेसुद्धा बनवायला घेतले त्यानंतर आणि मग आमचा असा फराळ चालू होता आणि साबुदाणा वडा तर बेस्टच लागतो. पण हे जे पात्रात बनवले ना साबुदाणा बॉल्स, ते बरं झालं बनवले असं मला वाटलं. कारण ते उर्वीला फार आवडले आणि तिला एकदम खाण्यासाठी असे सॉफ्ट होते. सो तिचं ते खाणं चालू होतं आणि जसे आम्ही वडे खायला सुरुवात केली ना, तर त्यामध्ये सुद्धा ती आली. तर मी ते दाखवत होते, की किती क्रंची कुरकुरीत झाले ते. तरी तिचं मध्ये-मध्ये असं चाललं होतं, की तिला हे कुरकुरीत सुद्धा खायचं होतं. तर आजचं आमच्यासोबत तिचं असं खाणं चालू असतं. आम्ही जे खाऊ ना, तेच तिला सुद्धा खायचं असतं. तर असा आमचा छान दिवस होता आणि काल तिला मी खूपच कंटाळली होती. ते सुद्धा घरी नव्हते. त्यामुळे मी तिला असं बघा थोडं पीठ खेळायला दिलं. तर तिने त्याचा इतका गोंधळ घालून घेतला होता. तिला मी दाखवत होते, की कशाप्रकारे असं खेळायचंय वगैरे, शेप्स काढायचेत. कारण माझ्याकडे ती क्ले नव्हती. ती जी माती वगैरे मिळते ना खेळण्यासाठी, तर ते नव्हते. म्हटलं आपण पीठच देऊयात. सर्वात सोपा उपाय. पण मला आधी लक्षात नाही आलं, की ती एवढं सगळं मेसी करेल. मी तिला असं दाखवत सुद्धा होते कशाप्रकारे शेप काढायचे ते तिला फार म्हणजे कुतूहल वाटलं, एक्साइटमेंट वाटली. पण ते सगळं करता तिने घराची इतकी वाट लावली होती ना, कारण ते पिठाच्याच साहाय्याने ती बेडरूम, किचन सगळं असं रंगवून टाकलं होतं. पण एक आहे, माझं काम तिने वाढवलं होतं, पण ती भरपूर खुश होती. ते बघून मला सुद्धा आनंद झाला होता. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय.